हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू UVC इंग्लिश चॅनल. बघा, आपण आर्टिकल बघत आहोत किंवा आपण आर्टिकल बघितलेसुद्धा आहेत A&D. तर त्याच्यावरचे आपण 4-5 व्हिडिओज बनवलेले आहेत. तर बघा, जे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत त्याच्यामध्ये नेमका आर्टिकल्स केव्हा यूज करायचा असतो किंवा ए केव्हा वापरायचा, ॲन केव्हा वापरायचं, ते हे आपण बघितलेलं त्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत की क्वेश्चन कशा प्रकारचे असतात A&Dवर आधारित, जे किंवा एक्झरसाईज कसा येतो. आता हे जे आपण क्वेश्चन घेतलेले आहेत हे विविध एक्झाममध्ये विचारलेले आहेत, जसं MPSC झालं, PSI किंवा STI किंवा पोलीस भरती, अशा विविध एक्झाममध्ये आलेले हे क्वेश्चन्स आहेत. तर ते आज आपण इथं घेतलेले आहेत. तर बघा, हे इम्पॉर्टन्स क्वेश्चन्स आहेत आणि त्याचबरोबर आज आपण रूल परत एकदा आपण रिवाईज करणार आहोत क्वेश्चन बाय क्वेश्चन. तर बघा, इथं क्वेश्चन नंबर 6पासनं, तर व्हॉट ब्लँक ग्रँड बिल्डिंग. बघा काय म्हटलेलं आहे, ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला ए, द, ॲन आणि नो आर्टिकल. बघा, जो रूल आपण बघितलेला आहे व्हॉवेल्सचा आणि त्याचबरोबर कॉन्सोनंटचा, की जे नेमिंग वर्ड असते तर त्या नेमिंग वर्डसमोर किंवा नाऊनसमोर आपल्याला जर कॉन्सोनंट साऊंड असेल तर आपल्याला ए घ्यायचा असतो. आता ग्रँड म्हटलेला आहे, ग्रँडचा जो जी आहे तो कसा आहे, कॉन्सोनंट आहे आणि त्यामुळे आपल्याला काय घ्यायचं, इथं ए घ्यायचं आहे. व्हॉट अ ग्रँड बिल्डिंग. द नेक्स्ट, ब्लँक मॅन इन व्हाईट ड्रेस इज माय नेबर. ऑप्शन आहे ए, द, ॲन आणि नो आर्टिकल. बघा, आता एक आपल्याला इथं या सेंटेन्समध्ये स्पेसिफिक एक पर्सनविषयी म्हटलेला आहे, मॅन इन व्हाईट ड्रेस, की असा पर्सन की जो व्हाईट ड्रेसमध्ये आहे. इज माय नेबर, की तो माझा नेबर आहे किंवा शेजारी आहे. तर बघा, जेव्हा आपण असं स्पेसिफिक एखाद्या विशिष्ट व्यक्तीविषयी बोलतो तेव्हा आपल्याला सेंटेन्सच्या सुरुवातीला त्या सेंटेन्समध्ये आपल्याला द घ्यायचा असतो. म्हणून इथं काय येणार आहे, द. The man is white dress is my neighbor. Option number 2. Then the students go to blank school by bus. ऑप्शन दिलेले आहे ए, द, ॲन आणि नो आर्टिकल. बघा, द स्टुडंट्स गो टू स्कूल बाय बस, याच्यामध्ये आपल्याला आर्टिकल्स यूज केलेलं नाही आहे. आता का बरं, कारण ही एक जनरल कन्सेप्ट आहे आणि जेव्हा अशी कन्सेप्ट असते किंवा जनरल ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला, कारण ही काय ॲक्टिव्हिटी आहे, द स्टुडंट्स गो टू स्कूल हे ॲक्टिव्हिटी आहे आणि त्याच्यामध्ये आर्टिकल्सची आवश्यकता नसते. त्यामुळे आपल्याला काय घ्यायचं आहे, ऑप्शन नंबर 4, नो आर्टिकल. देन इट वॉज सच ब्लँक फुलिश डिसिजन. अ, द, ॲन आणि नो आर्टिकल. परत तोच रूल इथं, फुलिश हे काय आहे, कॉन्सोनंट याचा साऊंड आहे, कॉन्सोनंट सारखा साऊंड आहे, त्यामुळे आपण इथं घेणार आहे ए. देन आय हॅड ब्लँक लॉंग टॉक विथ हर. ऑप्शन ए, द, ॲन आणि नो आर्टिकल. परत इथं आहे आय हॅड, तर लॉंग टॉक म्हटलेलं आहे, तर हे काउंटेबल नाऊन आहे, जे आपल्याला मोजता येईल त्याला काउंटेबल नाऊन म्हणतो आपण. त्यामुळे आपल्याला काउंटेबल समोर काय घ्यायचं असतो, ए घ्यायचा असतो. आय हॅड अ लॉंग टॉक विथ हर. देन नेक्स्ट आहे राकेश इज ब्लँक फॉरेस्ट ऑफिसर. राकेश, इथं सुद्धा राकेश हा जो आहे काउंटेबल आहे, फॉरेस्ट ऑफिसर, म्हणून इथं परत ए घ्यायचा आहे आपल्याला. आय विल बाय ब्लँक फर्निचर. आय विल बाय फर्निचर, आय विल बाय ब्लँक फर्निचर टुडे. अ आहे, द आहे, ॲन आणि नो आर्टिकल म्हटलेलं आहे. बघा, हे जे फर्निचर आहे, इथं फर्निचर म्हटलेलं आहे, तर हे काय अनकाउंटेबल आहे आणि अनकाउंटेबल समोर आपल्याला ए, द, ॲन यापैकी कुठलंही एक आर्टिकल लागत नाही. म्हणजेच काय येणार आहे, ऑप्शन नंबर 4, नो आर्टिकल. आर्टिकल फर्निचर जेव्हा म्हणतो आपण तर अ फर्निचर म्हणतो का किंवा द म्हणतो का किंवा ॲन नाही, तर आपण सम फर्निचर म्हणतो. आय विल बाय सम फर्निचर म्हणतो. त्यामुळे इथे येणार आहे नो फर्निचर, ऑप्शन नंबर 4. देन जयपूर इज ब्लँक रोम ऑफ इंडिया. अ, द, ॲन आणि नो आर्टिकल. तर बघा, इथं 13मध्ये जे म्हटलेलं आहे आपल्याला, जयपूर इज काय येणार आहे इथं, द. जयपूर इज द रोम ऑफ इंडिया.
द इथं घेतलेला आहे आपण. आता द का बरं घेतलेला आहे, कारण ते एक युनिक आहे. ओके, जयपूर इज द रोम ऑफ इंडिया. देन रोम इज ब्लँक एन्शंट सिटी. द ॲन आणि नो आर्टिकल. तर इथं काय येणार आहे, ॲन येणार आहे. एन्शंट म्हटलेलं आहे, एन्शंटचं जो आहे साऊंड तो आहे व्हॉवेलसारखा आहे, त्यामुळे इथं आपल्याला ॲन घ्यायचं आहे. ही इज ब्लँक आयडल सन. द ॲन आणि नो आर्टिकल. परत आयडल जो आहे हा आय आहे व्हॉवेल्समध्ये, तो याचं साऊंड म्हणून आपण घेणार आहे इथं ॲन. आणि लास्ट वन बघा, ब्लँक सहारा डेझर्ट इज द बिगेस्ट इन द वर्ल्ड. बघा, सहारा डेझर्ट म्हटलेला आहे. जर तुम्ही व्हिडिओ बघितलेले असतील तर आपण त्यामध्ये याचा उल्लेखसुद्धा केलेला आहे की जे डेझर्ट असतात किंवा सीज असतात आणि त्याचबरोबर रेंजेस आहेत किंवा रिव्हर्स आहेत, त्याच्यासमोर आपण नेहमी काय यूज करत असतो, द यूज करत असतो. द सहारा डेझर्ट इज द बिगेस्ट इन द वर्ल्ड, ऑप्शन नंबर 2. तर बघा, अशा प्रकारे आपण हे 10 क्वेश्चन बघितलेले आहे किंवा 11 क्वेश्चन बघितलेले आहे. इफ यू थिंक दिस व्हिडिओ इज हेल्पफुल फॉर यू, then please like, share and subscribe to my channel. Thank you for watching my video.